नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते माजी खासदार श्री विनायक राऊत यांच्या स्नुषा यांनी गिरिजा गीतेश राऊत वय वर्ष 38 यांनी ठाण्यामध्ये राऊत कुटुंबियांच्या विरोधामध्ये कौटुंबिक छळाचा जो गुन्हा दाखल केला आहे त्याचा 13 पानाचा FIR माझ्या हातात आहे. मी तो वाचला, त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण ऐकली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेले जे काही आरोप आहेत ते धक्कादायक तर आहेतच, पण सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या व्यक्ती त्या ज्या म्हणतायत त्याप्रमाणे त्या आरोपात तथ्य असेल, कारण हा शेवटी तपासाचा भाग आहे. कौटुंबिक छळाच्या अनेक तक्रारीमध्ये वेगळ्या पद्धतीचा प्रवाद नंतर लक्षात येतो. पण मी FIR सांगत असताना गिरिजा यांना आपल्या पतीच्या नपुंसकत्वाबद्दल आणि कुटुंबाने ते नपुंसकत्व लपण्यासाठी किंवा लपवण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या कृतीबद्दल त्यांनी FIRमध्ये ज्या नोंदी नोंदवल्यात त्या धक्कादायक आहेत. आणि खास करून राजकीय क्षेत्रातल्या मंडळींच्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये खास करून हगवणे कुटुंबाचं प्रकरण जेव्हा पुण्यात उघडकीस आलं त्यानंतर ज्या पद्धतीच्या चर्चा तेव्हाही झाल्या होत्या त्या पाहता या प्रकरणाची व्याप्ती ही मोठी असं दिसतं. या व्हिडिओमधून अर्थातच तुम्हाला गिरिजा यांचं मत काय तेही लक्षात येईल, त्यांच्या वकिलाचं काय म्हणणं आहे तेही आम्ही सांगू, आणि मुख्य म्हणजे FIRचे संपूर्ण तपशील महाराष्ट्राला आज सविस्तरपणे सांगणं आवश्यक आहे, कारण हे प्रकरण आता मला वाढताना दिसतंय. त्यासाठी अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तक्रारदार ज्या आहेत त्या आहेत सौ गिरिजा गीतेश राऊत वय वर्ष 38, मानपाडा इथं ते राहतात. गुन्हा असा आहे की तक्रारदाराचा पती शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम, ज्याला नपुंसक आपण म्हणतो, याची माहिती कुटुंबियांना होती, तरीसुद्धा सासरच्या लोकांनी गिरिजांची फसवणूक करून त्यांचं लग्न लावून दिलं. त्यानंतर त्यांनी FIRमध्ये जे मुद्दे नोंदवले ते नपुंसकत्व लपवण्यासाठीचे, त्याच्यासाठीचा जो घटनाक्रम दिला आहे तो मात्र खरोखर धक्कादायक आहे. गिरिजा यांच्या लग्नानंतर पतीचं नपुंसकत्व लपवण्यासाठी तक्रारदारावर बाहेरची बाधा झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि तसा बहाणा केला, आरोप नाही बहाणा केला, आणि त्यानंतर किमान 3 भोंदू बाबाच्या माध्यमातून उपचार केले. आणि म्हणूनच या राऊत कुटुंबियावरती जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. अघोरी उपचार आणि हा जो जादूटोणा करण्यात आला त्यामुळं गिरिजा यांचं शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनात्मक छळ झाला. दाखल करण्यात आलेली कलमं आहेत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 कलम 3(2) आणि 3(3), भारतीय न्याय संहिता ज्याला BNS आपण म्हणतो त्याचं 2023चं कलम 115, 318, 351 आणि 85. याच्यातले आरोपी कोण आहेत तर गीतेश विनायक राऊत जे पती आहेत, जे वाकोला सांताक्रूज मुंबई इथं राहतात. विनायक भाऊराव राऊत सासरे माजी खासदार, श्यामल विनायक राऊत सासू आहेत, आबा राऊत चुलत सासरे आहेत, फिरोज बाबा भोंदू मांत्रिक आहे, काझी बाबा हा जो भोंदू बाबा आहे तो कोलगाव तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथला रहिवाशी आहे. काझी बाबा हा जो भोंदू तांत्रिक आहे तो करुळघाट तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी, हरिश्चंद्र घाडी भोंदू मांत्रिक नानेलीगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. हे तिन्हीच्या तिन्ही जे मांत्रिक आहेत तिघंही हे कोकणातले दिसतात. सुरेखा राजेश सरफरे पतीची आत्तेबहीण आहे जिने लग्न जुळवलं, राजेश सरफरे लग्न जुळवणारा. आणि मग या संदर्भामध्ये आता तपास अधिकारी संदीप धोंडे तपास करतायत. आत्ता FIRमध्ये नोंदवलेले तपशील आहे का, सन 2016मध्ये म्हणजे 10 वर्षापूर्वी तावडे विवाह संस्थेमार्फत गिरिजा यांचं स्थळ गीतेश राऊत यांच्यासाठी जुळलं. लग्न जुळवताना गीतेशची आत्तेबहीण सुरेखा सरफरे आणि तिचे पती राजेश सरफरे यांनी वाकोला सांताक्रूज इथं गीतेशचा स्वतःचा बंगला आणि रोनवॉल सिम्फनी इथं फ्लॅट असल्याचं सांगितलं. पण प्रत्यक्षामध्ये लग्नाची वरात बालवाडी वाकोला इथल्या झोपडपट्टी निवासस्थानी गेली. हे मला धक्कादायक आहे. हे माजी खासदाराच्या चिरंजीवाचं घर झोपडपट्टीत कसं असेल. फसवणुकीबद्दल विचारणा केली त्यावेळेला गिरीशनं अत्यंत उर्मटपणे उत्तर देऊन गिरिजा यांना मानसिक त्रास दिला. आणि पुढं जो गंभीर आरोप आहे तो आहे पतीच्या नपुंसकत्वाचा. लग्न झाल्यानंतर गिरिजा आणि गीतेश उठी इथं 6 दिवसाच्या हनीमूनसाठी गेले होते. तिथे गीतेशनं त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत आणि तो दूर राहिला. गीतेशनं शारीरिक संबंध महत्त्वाचे नसल्याचं कारण सांगून गिरिजांना टाळलं.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र, उटीसह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, नॉर्वे, दुबई, केनिया, थायलंड यासारख्या अनेक देशात प्रवास केला. परंतु कोणत्याही ठिकाणी गीतेशनं त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. याविषयी विचारणा केली असता गीतेश गिरिजा यांना शिवीगाळ आणि जबर मारहाण करायचा. तो म्हणायचा की तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सवरती कम्फर्टेबल आहे किंवा घरात आईला व मदतनीसाला आवाज जाईल अशी विधानं करून तो जवळीक टाळत असे. आता पुढं तर आणखीनच या एफ आय आरमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. मासिक पाळी पुढं ढकलण्याची सक्ती आणि छळ. गीतेश हा गिरिजा यांच्या मासिक पाळीच्या तारखा स्वतःच्या फोनमध्ये नोंदवून ठेवायचा. सासरे विनायक राऊत हे खासदार असल्यानं त्यांचे विविध राजकीय कार्यक्रम चालू असायचे. या कार्यक्रमामध्ये अडचण नको म्हणून सासू श्यामल राऊत आणि पती गीतेश हे गिरिजांना मासिक पाळी पुढं ढकलण्याच्या गोळ्या घेण्यास जबरदस्ती करत होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी या गोळ्या देण्यास मनाई केल्यानंतरही पतीनं त्यांना गंभीर दमदाटी केली. तसंच डॉक्टराकडे जाताना आमच्या शारीरिक संबंध सुरळीत आहेत असं सांगण्यासाठी पतीने गिरिजा यांच्यावरती दबाव आणला. आता प्रेस कॉन्फरन्समध्ये भोदू बाबाच्या संदर्भामध्ये गिरिजा यांनी काय आरोप केले ते तुम्ही बाबांकडे देऊन दिले किंवा विनायक राऊत हे स्वतः तिथे उपस्थित होते किंवा असायचे? एका ठिकाणी होते, पण हे जे अघोरी जिथे जिथे आम्ही गेलेलो आहोत ते सगळे कोकण पट्ट्यातले आहेत आणि मूळतः ते सिंधुदुर्ग पट्ट्यातले आहेत आणि त्यांनी जिथे जिथे सांगितलेलं आहे तिथे तिथे आम्ही सगळीकडे हे इलाज केलेले आहेत. पण अजूनही विनायक राऊत म्हणतात पैसे पाहिजे होते, टेरेस फ्लॅट पाहिजे होता, दर महिन्यात 2 लाख पाहिजे होते म्हणून केलं. 5 लाख गाडी आणि 12 कोटींची तुम्ही मागणी केली होती आणि ते नाही केलं म्हणून तुम्ही आरोप करता. एवढे वर्ष म्हणून गप्पा बसला होता तुम्ही. अच्छा, तर मला असं वाटतं की त्यांनी आणि सगळ्यांनी ज्यांनी मला जवळून पाहिलेलं आहे त्यांनी हा विचार करावा की मी 7 वर्ष तिथे होते. माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं. राईट. सो भोंदू बाबा मार्फत 3 भोंदू बाबा आहेत. अघोरी उपचार आणि जादूटोणा काय बघा. पती गीतेश हा शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम नपुसक असल्यानं सासू सासऱ्यांना त्याची आधीपासून कल्पना होती असा गिरिजांचा आरोप आहे. पण त्याचं हे नपुसकत्व लपवण्यासाठी त्यांनी गिरिजा यांच्यावरती बाहेरची बाधा करणी झाल्याचा खोटा बहाणा केला. सप्टेंबर 2018 ते ऑगस्ट 2022 दरम्यान म्हणजे 4 वर्ष जवळपास सासरे विनायक राऊत यांच्या सांगण्यावरून विविध भोंदू बाबाकडून गिरिजा यांच्यावरती अघोरी उपचार करण्यात आले. त्याच्यामध्ये आबा राऊत चुलत सासरे यांच्या अंगात देवीचा संचार वारं आणून गिरिजाची बाधा बरी होईपर्यंत गीतेश आणि गिरिजामध्ये शारीरिक संबंध येऊ नयेत असं सांगण्यात आलं. मग पुढं फिरोज बाबा हा जो सावंतवाडीचा याने डोक्यावरती लिंबू कापून आणि कुठले तरी पाणी टाकून अघोरी कृत्य केलं. काझी बाबा हा राजापूरचा आहे. यानं अंगाभोवती कात्री फिरवून भीतीचे वातावरण तयार केलं. तिसरा बाबा आहे हरिश्चंद्र घाडी कुडाळ. यानं काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचण्या, जिवंत कोंबड्या, कच्च्या मांसाचे तुकडे वापरून गिरिजेच्या डोक्याचे केस उपटणे, गोमूत्र प्यायला देणे आणि विभूतीची राख पाण्यात टाकून पिण्यास देणे अशा स्वरूपाचे अत्यंत अमानुष अघोरी प्रकार केले. या सर्व भोंदू बाबांनी जाणीवपूर्वक उपचार संपेपर्यंत शारीरिक संबंध ठेवू नका असं सांगितलं, जेणेकरून गीतेशचं नपुसकत्व लपून राहील. गिरिजा यांच्या आईवडिलांनी याला विरोध केला असता त्यांनाही अघोरी विद्येची भीती दाखवून गप्प केलं. आणि मग गिरिजा ज्या दिसत आहेत मला सुशिक्षित आहेत त्यांनी त्यांची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे गिरिजा यांनी मानसोपचार तज्ज्ञ व सायकोलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश कोठारी यांच्याकडे उपचार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु गीतेशनं कोणत्याही उपचारांना प्रतिसाद दिला नाही. गीतेशला त्यांनी घ्यायला लावले. पुढे डॉक्टरांनी IVFचा सल्ला दिला होता. गीतेशनं वैद्यकीय पद्धती नाकारून स्वतःच्या घरी होम इन्सिमिनेशन प्रक्रिया करण्यासाठी गिरिजा यांच्यावरती क्रूर दबाव आणला. सासरे विनायक राऊत हे देखील डॉक्टरांना मॅनेज करून स्वतःला पाहिजे तसा सल्ला देण्यास भाग पाडत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती आता कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि याचा आता तपास सुरू आहे. आणि या तपासामध्ये वेगवेगळे तपशील बाहेर येत आहेत. याच्यात 3 मांत्रिकांनी ज्या ज्या पद्धतीनं म्हणजे हरिश्चंद्र घाडीनी जिवंत कोंबडा, कच्चे मांस, अमानुष छळ या सगळ्यामुळं भीतीचं साम्राज्य आणि कुटुंबियांना धमकावणं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा तपास सुरू आहे. मी हे सगळे तपशिलाने का सांगितलं, किती आरोपामध्ये तथ्य आहे हा तपासाचा भाग आहे. पण कौटुंबिक कलह 10 वर्षाच्या विवाहाचा हा या पातळीवरती आला म्हणजे काहीतरी तिथे गडबड आहे.
सगळं आलबेल नाही आहे. ते आलबेल नसल्यामुळंच प्रकरण पोलिसात गेले आणि ह्या प्रकरणाला हळूहळू का असेना, थोडेसे का असेना, पण राजकीय कांगोरे येतील असं दिसतंच आहे मला. पण येतील त्याच्या आधी फक्त मला गुन्हा काय आहे ज्याच्यात FIR नोंदवला गेला हे मला तुम्हाला सांगणं आवश्यक होतं, जे मी सांगितलं. त्यांच्या वकिलाचं काय म्हणणं आहे तेही तुम्ही ऐका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथे. थँक्यू. त्यांच्याकडून एक स्थळ आलेलं लग्नासाठी, तर त्याप्रमाणे स्थळ येऊन लग्नाची बोलणी होऊन त्यांचं अरेंज मॅरेज झालं. अरेंज मॅरेज झाल्यावर काही वर्षातच त्यांना ते त्रास द्यायला लागले आणि त्रास दिल्यानंतर त्यांनी मूल होण्यासाठी वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन गेले. तिथे वेगवेगळे अघोरी कृत्य त्यांच्यासोबत झाली आणि त्या संदर्भात आम्ही आता फिर्याद दाखल केलेली आहे त्यांच्या विरुद्ध.